तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वीटेस्ट शुगर ह्या फॅमिली ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर पुन्हा तुमचं एकदा मी स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये. आता भरपूर दिवसानंतर आमचा हा नवीन व्हिडिओ येत आहे. तर नक्की तुम्ही माझा हा चॅनल बघा आणि खूप सारी धमाल आणि खूप सारी मस्ती आम्ही आता करणार आहोत. कारण जवळपास आमचा 1 वर्षाचा हा गॅप पडला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा हा ब्लॉग शूट करतोय. होते काही इश्यूज फॅमिलीमध्ये, भरपूर गोष्टी होते, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आमच्या फॅमिलीमध्ये. आणि आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये 2 मेंबर अजून नवीन ॲड झाले आहेत. तर लवकरच मी तुम्हाला त्यांच्यासोबत ओळख करून देईल आणि नक्की आपण आता पुढं बघूयात. तर ह्यावेळेस आम्ही चाललोय मनालीला. तर आत्ता मी आहे कुर्ला स्टेशनला, कारण काल आम्ही दिव्याला स्टे केलं होतं आमच्या वहिनींच्या घरी आणि तिथून आता आम्ही निघालोय. तर आम्ही चाललोय आता बांद्रा टर्मिनल्सला. तर 11:30 वाजता आमची ट्रेन आहे. तर आम्ही तिथे पोहोचतो आणि पुढंच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो की आम्ही काय काय करणार आहोत पुढे. तर नक्की हा बघत राहा आमचा व्हिडिओ. सकाळचे 9 आणि ही इकडची आत्ताची कंडिशन आहे कुर्ल्याची. सगळे खूप जास्त गर्दी आहे आणि मी तुम्हाला ओळख करून देतो. तर ही आमची पब्लिक आहे. सगळ्यांनी हाय बोला रे. हा माझा दादा तुम्ही ओळखतच असणार आणि ती आमची वहिनी आहे आणि ही माझी वाईफ आहे. आम्ही कुर्ल्यावरून निघालो. ॲक्च्युली कॅब बुक केली होती पण कॅब आमची पोहोचू शकली नाही, फारच वेळ लागला. त्यामुळे आम्ही बसने ट्रॅव्हल करतोय. आम्ही बांद्रा टर्मिनल्सला उतरणार आहे कारण आमचं जी ट्रेन आहे ॲक्च्युली ती बांद्रा टर्मिनल्सवरतून आहे आणि हा आमचा बसचा प्रवास. एक्साइटेड आहोत आम्ही ट्रिपसाठी. तर या ठिकाणी आम्ही बांद्रा टर्मिनल्सला पोहोचलो आहे. आमची 11:30ची गाडी आणि इथे एक मित्र भेटला. प्रफुल भाई आहे का ना? तर हा पण एक व्लॉगर आहे. याचा ॲक्च्युली एक रेबिनचा गॉगल घेतला, त्याच्यातनंच व्लॉगिंग करतो आणि ते पण चालले मनालीला. तुमचा किती दिवसाचा प्लॅन आहे? 11 दिवस. अच्छा हो. हां, ते मनाली अमृतसर सर्व जाणार आहे आणि हे आमचे लोकच. तर चला मग भेटू नंतर. हो नक्की करतील आमचे सबस्क्रायबर्स. चलो. तर या ठिकाणी फायनली आमची आता ट्रेन भेटली आहे आणि सीट्स वगैरे आमचे भेटले आणि ट्रेनला आता 11:30 वाजणार आहे निघायला. तर आम्ही तोपर्यंत थोडंसं रील्स वगैरे शूट करून घेतले आणि बसलोय आता सीट्सवरती आमच्या. मग कसा राहिला प्रवास तुमचा? काय दिलंय? प्रॉन्सची भाजी आहे आणि भाकरी आहे, तांदळाच्या भाकरी आहे. मस्त छान. आता मस्त पैकी जेवण करायचं आहे. भूक लागली आता, बघून तर खूपच जास्त भूक लागली आहे. अरे एवढ्या सकाळी उठून बनवलंय, शेवटी मजाच येणार एकदम. 4 वाजेपासून उठून स्वयंपाक करत होते. तर आम्ही थोडा आता लंच करतो, थोडा आराम करतो मग जरा. आम्ही ट्रेनमध्ये जेवण करतो ॲक्च्युली. तर या आंटी येऊन आम्हाला भेटल्यात. सो छान गप्पा वगैरे मारल्या आम्ही आणि त्यांना भूक वगैरे लागली होती. सो त्यांना आपलं महाराष्ट्रीयन जेवण आवडलं ॲक्च्युली. तांदळाच्या भाकरी वगैरे होत्या, प्रॉन्सची भाजी वगैरे. सो त्यांनाही इच्छा झाली की चला ट्राय करूया.
तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले सकाळचे 11. आम्ही दिल्ली स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि इथे जेव्हा आलो आम्ही ॲक्च्युली विचार केला की दिल्ली थोडं एक्सप्लोअर करू. आता जसं की आता 11 वाजलेले, आमची आता मनालीसाठी बस रात्री 9:30ची आहे. टिल देन आम्हाला मनाली दिल्ली थोडं एक्सप्लोअर करायचं आहे. भैया आपका नाम क्या है? रुदल यादव। रुदल यादव. क्या क्या घुमाने वाले हमें बताना थोड़ा. लोटस टेम्पल्स, इंडिया गेट और जंतर मंतर, राष्ट्रपति भवन। राष्ट्रपती भवन. ठीक आहे. तर हे काही राजघाट वगैरे, सो हे काही प्लेसेस वगैरे आम्हाला फिरवून वगैरे परत आम्हाला काश्मीरी गेट, जिथून आम्हाला रात्री 8 वाजता ना की 8:30ला, किती वाजता बस आहे आपली? 8:30ला बस आहे. तर ते तिथे आम्हाला ड्रॉप करून देणार आहे ते दादा. सो बघूया, तुम्ही पण बघत राहा व्हिडिओ. पुढे आम्हाला कुठे कुठे काय काय प्लेसेस घेऊन जातात. फायनली आम्ही आता या ठिकाणी इंडिया गेटला पोहोचलो आहे. तर जसं की माझ्या भावाने सांगितलंच असणार, आम्ही रेल्वे स्टेशनला उतरलो आणि तिथून आम्ही एक कॅब बुक केली, फिरवणार ते आम्हाला सगळ्या प्लेसेसला. आणि आता पोहोचलोय आम्ही. तो इंडिया गेटचा व्ह्यू आहे आणि खूप छान. बोल. खूप छान आणि खूप सुंदर वातावरण इकडचं आहे. एकदम असं फॉगी वातावरण आहे. आता जवळपास काहीतरी 11 11:30 वाजले असणार आहे, पण असं वाटणारच नाही की एवढं दुपारचा वेळ आहे, कारण असं एकदम फॉग वातावरण आहे. ऊन वगैरे काहीच नाही, थंड वारा एकदम लागतोय. आम्ही स्वेटर्स वगैरे वेअर केलेले आता. आणि एक ॲक्च्युली फोटोग्राफर्स वगैरे भरपूर फिरत आहेत. त्यांनी आमचे कॅन्डिड फोटोज काही काढले, इतके सुंदर फोटोज त्यांनी आमचे क्लिक केले कॅन्डिडवाले. पण त्यांना मी बोललो की म्हटलं माझ्याकडे आयफोन, मी माझ्या फोनमध्ये फोटो काढून घेईल. पण फोटोज वगैरे त्यांनी छान काढले तसे. ठीक आहे, पुढे बघूया चालून काय. इकडे हा जो समोर बघतो आपण, हा इंडिया गेट आहे आणि तिकडे राष्ट्रपती भवन वगैरे, तर तिकडे देखील जाणार आहोत. पण आधी इंडिया गेट वगैरे व्यवस्थित बघून घेऊ. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही इंडिया गेटला येणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इंडिया गेट. हाय. खूप छान प्लेस आहे असा. जर तुम्ही बघशाल, बरेच टुरिस्ट प्लेस म्हणजे टुरिस्टर वगैरे आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं आता इंडिया गेट फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही नेक्स्ट प्लेसला चाललोय. भैया अभी आम्ही कहाँ लेकर जा रहे हो? लोटस टेम्पल। लोटस टेम्पल. तर आम्ही आता इथे लोटस टेम्पल म्हणून प्लेस आहे, तर ती एक्सप्लोअर करणार आहोत. तर आम्ही आता तिकडे जायला निघालोय. मित्रांनो, खूप मोठी लाईन आहे इथे. मला वाटत नाही लवकर होईल, नंबर लागेल तरी जवळपास 1 तास लागेल. इथे खूप लांबपर्यंत लाईन दिसते. तर आम्ही आता फायनली मध्ये एंट्री गेट वगैरे क्रॉस करतोय. इथे काही सिक्युरिटी चेकिंग वगैरे आहे. सो तर आम्ही अशा प्रकारे लोटस टेम्पलमध्ये आलो आहे आणि तुम्हाला थोडासा इकडचा व्ह्यू देतो कसा आहे. खूप छान प्लेस आहे ॲक्च्युली ही. जादू. हे लोक लाईनमध्ये नव्हते, फिरून बिरून एकदम, आणि मग एंट्री घेतली. अरे वा, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. ओके, सो मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 4:30. आम्ही आता इथे हुमायूनचा मकबरा म्हणून आहे, हुमायून्स डोम. तर आमच्या जस्ट लास्ट पॉईंटला जायच्या आधी आम्ही हा हुमायून डोम बघायला आलो आहे आणि खूप छान प्लेस आहे ॲक्च्युली इथे बघण्यासारखं. तर तुम्हाला आम्ही दाखवतो मधला व्ह्यू कसा आहे.
मित्रांनो आता आम्ही नियर अबाउट 7 वाजत आले. आमची 8:30ची बस आहे. आम्ही थोडं लेट झालेलो आहे, आता इथे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. सो निघालो आहे आता आम्ही. आमच्या काश्मीरी गेटवरनं आम्हाला बस आहे पुढे मनालीकडे जायला. पण नक्की तुम्ही जर कोणी इकडे आलात दिल्लीमध्ये तर आम्ही जो आलो होतो हुमायून्स डोम म्हणजे हुमायूनचा मकबरा, तर खूप छान प्लेस आहे. नक्की तुम्ही पण एक्सप्लोअर करू शकतात. तर आता नेक्स्ट मॉर्निंग आपण मनालीमध्येच भेटूया. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. सो आम्ही आज फिरत आहोत दिल्ली आणि दिल्लीमध्ये आम्ही आज 3 प्लेसेस कव्हर केले आहेत. हुमायूंचा मकबरा, लोटस टेम्पल आणि इंडिया गेट. सो आम्हाला फिरून खूप छान वाटतं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी आजच्या छोट्या छोट्या घडलेल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करते. ओके, सो सकाळी जेव्हा आम्ही 11:30 वाजता आलो रेल्वेमधनं तर आम्ही वेटिंग रूम बघत होतो पण आम्हाला भेटला नाही. त्याच्यानंतर क्लॉक रूम बघत होतो तो पण आम्हाला व्यवस्थित वाटला नाही. मग आम्ही बघत होतो की कॅब करू. बाहेर तिथे एक माणूस भेटला आणि तो असला मागे लागला, माझ्या नवऱ्याला तर सोडतच नव्हता. पूर्ण वेळ मागे मागे फिरून मग फायनली आम्ही त्याचीच गाडी बुक केली आणि त्याच्याच गाडीमध्ये आम्ही ठरवलं फिरायचं. 7-8 प्लेसेस फिरायचे होते बट ते कमी पडला म्हणून 3च कव्हर केले. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी काही झाल्या ते नेक्स्ट टाइम सांगू आम्ही तुम्हाला. बाय. तर मित्रांनो आम्ही आता काश्मीरी गेट म्हणून इथे पोचलेलो आहोत. इथून आमची मनालीसाठीची बस आहे आणि खूप छान खूप मोठं बस अड्डा याला म्हणतात. इथून ओव्हरऑल पूर्ण इंडियामध्ये जाण्यासाठी बसेस लागतात असं आम्हाला कळालं. सो इथे जवळच मेट्रो स्टेशन पण आहे, म्हणजे मेट्रो वगैरेसाठी पण आपल्याला इथं सुविधा आहे. आपल्या इथे वरती नॉर्मली युजली ग्राउंड फ्लोअरला बस स्टँड्स असतात, वरती बसेस लागतात. पण आम्ही इथे खाली आलो तर खूप गर्दी आणि खूप सारे बसेस इथं खाली लागलेले आहेत प्रायव्हेटवाले. तर इथे तुम्ही बघू शकतात गर्दी आणि बसेस वगैरे. तर आमचे जे बस आहेत इथे 52 53 नंबरला बस लागणार आहे मनालीच्या. तर मित्रांनो आता वाजलेले रात्रीचे 9. सो आफ्टर लॉंग वेट फायनली आमची बस आलेली आहे मनालीसाठीची. तर भाऊ आता सध्या लगेज वगैरे ऑनबोर्डिंगची प्रोसेस करतो आहे. तर आम्ही आता बसमध्ये वगैरे बसू आणि डिनर वगैरे बाकी. सो मध्ये कुठे बस आणि हॉल्ट वगैरे केलं तर आम्ही डिनर वगैरे तिकडे हॉटेलवरच करू. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही फायनली आत्ता मनालीमध्ये पोहोचलो आहोत. ही मनालीमधली पार्किंग आहे आणि खूप छान इकडचं असं एकदम क्लायमेट आहे. आत्ता इथं जवळपास -10 डिग्री टेम्परेचर आहे आणि भयानक थंडी आम्हाला वाजते. जसं की तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हे जे दिसतंय हे अख्खं सगळं बर्फ आहे माझ्या मागं. ते ॲक्च्युली थोडंसं लांब आहे, थोडं अप्पर साईडला आहे, पण पूर्ण बर्फ आहे ॲक्च्युली. आणि खूप सुंदर इकडचा व्ह्यू आहे आणि असलं छान वाटतंय ना एकदम. सो तुम्ही बघत राहा पुढं. आम्ही आता पूर्ण मनाली वगैरे एक्सप्लोअर करणार आहे, कसोल जाणार आहे, त्यानंतर सिसू वगैरे फिरणार आहे. भेटला पाहिजे क्वालिटी माणूस आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट आमच्या कॅब ड्रायव्हरचा फोन आला होता की त्यांनी आम्हाला इथे बाहेर बोलवलं आहे. सो लेट्स सी. ओके, तर ॲक्च्युली ही आमची कॅब आहे आणि हा आमचा ड्रायव्हर. जस्ट आम्ही आता बॅग्स वगैरे लोड करतो आणि हॉटेलकडे वगैरे जायला निघतो. दीक्षांत भाई हाय कर ना. हेलो सर, ब्लॉगर आप. हाँ यस. अभी भी मुझे -11 डिग्री दिखा रहा है. सर ऐसे है. बहुत सही है यार. वैसे हमारा ये फर्स्ट ट्रिप है अभी मनाली का. कोई बात नहीं सर, अच्छा रहेगा, बिल्कुल अच्छा रहेगा. वो तो आपका पहला कॉल ही हुआ तो तभी समझ गया हमारा ट्रिप अच्छा होने वाला है. वैसे आपने बताया नहीं, मतलब एज क्या था? 25 है सर. कितने बजे रेडी होना है अपने को? 12 बजे सर, 12 बजे. और कहाँ कहाँ लेके जाने वाले हो आज? यहाँ पे हडिम्बा देवी हो गया, मॉल रोड हो गया, वन बिहार हो गया और मोनेस्ट्री हो गया सर. ये 3-4 जगह है, पूरा कंप्लीट हो जाएगा आज के दिन. ठीक है, सही है भैया. बाकी अगर आपको कुछ दिक्कत होगी, कुछ परेशानी होगी तो मेरे को कॉल करके पूछ सकते हो सर. ठीक है, चलेगा. अगर आप लोग हाइट बर्फ तो यहाँ पे भी ये कौन सा एरिया था ऊपर वाला? सेटन वगैरह ऊपर ही आता है ना? सेतन वो आपका दूसरे इस तरफ आ गया सर. सेतन हाँ. हमटा वो इस तरफ आ गया आपका. हाँ, पर वहाँ पे बर्फ था शायद. बर्फ अभी स्टार्टिंग में भी जो हुआ है सर वही हुआ है. अच्छा, पहले से कुछ बर्फ नहीं था. ये अभी स्टार्टिंग स्नोफॉल की जो है स्टार्टिंग चली हुई है. अभी इस वजह से ये हम लोग खुद करते हैं सर. यहाँ पे जितने भी पहाड़ है हम लोगों ने पूरे कवर किए हुए हैं. मतलब ऐसे एक्टिविटीज लेते हो या खुद करते हो? नहीं नहीं सर, अपने पास कीबोर्ड अपने पास खुद के पास पड़ी हुई है. एक्टिविटीज किसी से लेंगे. उस टाइम बर्फ टाइम तो सब कुछ बंद हो जाता है, ज्यादा तो आपको स्नोफॉल हो जाएगा. हाँ जी? मजा आता है क्या मतलब ऐसे खेलने में? वो मजा तो आएगा सर, स्की करने में मजा बहुत आता है.
तो दीक्षांत भैया अभी ये 1-2 दिन में बर्फ कहाँ देखने को मिलेगी? बर्फ वो देखो सर, ऊपर अभी देखने को मिलेगी, बाकी कल हम लोग ऊपर जाएंगे। फिर भी कौन से प्लेसेस पे? आपको अटल टनल के पास बर्फ मिल जाएगी, मतलब उतनी बर्फ नहीं मिलेगी, मिल जाएगी बर्फ आप लोगों को। रानी 5 वो जो भीम थे ना, भीम जी थे, उनकी बीवी थी माता हिड़मा माई। तब करके पहले तो वो जैसे बोल सकते हो कि आप राक्षसी योनि में थे, उसके बाद इन्होंने जो तपस्या की है विष्णु भगवान की, खुद जो विष्णु भगवान ने इनको बोला, वरदान मांगा है फिर इन्होंने कि आने वाले टाइम में तेरी, कलयुग में तेरी बहुत ज्यादा मान्यता होगी। और सच में हम देख भी रहे सर। आप लोग कुल्लू दशहरा मनाते हो, दशहरा मनाते हैं आप लोग अपनी साइड में? दशहरा तो मनाते होंगे ना, यहाँ पे भी रहता है, कुल्लू में रहता है, इंटरनेशनल फेस्टिवल रहता है सर, ठीक है। जितने भी पूरे कुल्लू मनाली के देवी देवता या मतलब कोई भी, मतलब जितने भी देवी देवता सब वहाँ पे सब आएंगे, और जितना भी मेल मिलाप होगा देवी देवताओं का, चाहे लोगों का हो गया, साल के बाद मिलते हैं ना फिर दशहरा, क्योंकि साल के बाद आता है, तब करके वैसा यहाँ पे। और जब तक हडिम्बा माता वहाँ पे नहीं पहुंचेगी तब तक जो आपका कुल्लू दशहरा वो स्टार्ट नहीं होगा। वैसे तो दशहरा 6-7 दिन का रहता है, अगर हडिम्बा माता वहाँ पे कुल्लू में जो है महीने भर के लिए बैठ जाएगी ना, तो हम लोग महीना भर दशहरा मनाएंगे। अच्छा। अब सोच लो कितनी मानता है। और सबसे पहले हम लोग वहीं पे चलेंगे जो मैं आपको बता रहा था साइट सीन के लिए। ओके, हिडिंबा देवी हाँ टेम्पल। जी, हिडिम्बा देवी टेम्पल। तभी हिमाचल प्रदेश को देवभूमि कहते हैं सर। देवभूमि। हिमाचल प्रदेश हो गया, किन्नौर हो गया आपका, उत्तराखंड हो गया आपका, इन सभी जगह को देवभूमि कहते हैं यहाँ पे, क्योंकि देवताओं का ज्यादा वास है। ओके। आप किसी भी एरिया में जाओगे, किसी भी मतलब गांव में जाओगे ना, तो सब गांव का अलग अलग देवी देवता है और उनका अपना अपना ही नियम है सर। ओके। और हम लोगों को जो है उस नियम के हिसाब से चलना पड़ता है। अच्छा। अगर नहीं चलेंगे फिर तो वैसा हो जाएगा। जैसा रिवर नहीं आई थी इस साल, ये तो माता हिडिम्बा ने पहले बता दिया था, अभी तो बोला सिर्फ एक कप फेंका हुआ है, लोटा फेंकना तो बाकी है। अब देख लो, लोटा फेंक दिया तो फिर तो पूरा मनाली खत्म ही हो सकता है एक प्रकार से बोलूं मैं, क्योंकि अभी ये कप में ही इतना हालत हो गई थी, तो जब उस हिसाब से फेंकेंगे। और ये जो है देवी देवता है सर, हमारे जो देवी देवता ना, अब नीचे के देवी देवता, बहुत से देवी देवता इन्होंने जो समाधि ले ली है, और यहाँ के जो देवी देवता इन्होंने समाधि नहीं ली, अपनी मेडिटेशन रूप में बैठे हुए हैं। ओके। अपना मेडिटेशन कर रहे हैं, उसमें बैठे हुए हैं। अच्छा। अभी ये जो हमारे से समक्ष बात करते हैं सर, एकदम से बात करेंगे हमारे साथ। किसी कोई पर्सनल रहेगा, उसको फिर अपना घर बार सब कुछ छोड़ना पड़ेगा, जितना भी देव नीति है उसमें ही करना पड़ेगा। चाहे उसकी तबीयत खराब भी होगी ना, तो कोई उसके पास पूछने आएगा, फिर भी उसको बता के देना पड़ेगा, वैसा है। हॉटेलला पोचलो आहे, हॉटेलचं नाव आहे एडन ओक्स। सो इथून त्या साईडचा व्ह्यू खूप छान आहे, आम्ही एकदाचं चेक इन केल्यावर तुम्हाला दाखवतो। आता आमचा दीक्षांत भाऊ आम्हाला नियर अबाउट 12 वाजता घ्यायला येणार आहे, तर तो पुढचं साईट सीइंग वगैरे कव्हर करणार आहे। तुम्ही थोडं व्ह्यू बघू शकतात माउंटन्सचा वगैरे। तर दीक्षांत भाऊचं म्हणणं होतं की इथे जे समोर जे ट्रीज दिसत आहेत इथे सुकल्यासारखे, तर ते ॲक्च्युली ॲपल ट्री आहे। सो सीझनमध्ये त्याला ॲपल्स वगैरे येतात असं। तर मित्रांनो दुपारचे वाजलेले 1, आम्ही सगळे रेडी होऊन वगैरे आता निघालोय जस्ट साइट सीइंगला वगैरे। तर दीक्षित भाई आप हमें कहाँ ले जा रहे हो अभी? अभी सबसे पहले हम लोग जाएंगे हिडिम्बा देवी टेम्पल, ठीक है। उसके बाद हम हिडिम्बा देवी टेम्पल थोड़ा सा आपका ऊपर है, जैसे जो भी मॉल रोड हो गया, बन बिहार हो गया, मोनेस्ट्री, ये 3 पॉइंट आपके मनाली में ही है, जो मतलब थोड़ी दूरी पे, 2-1 मिनट की दूरी पे। हिडिम्बा देवी के लिए थोड़ा सा हमें ऊपर जाना पड़ेगा, बाकी यही है सर आज का साइट सीन में। ओके, तर जसं भाऊंनी सांगितलं की आपण आता हिडिंबा देवी टेम्पल चाललो, सो आज ते एक्सप्लोर करूया।
आणि जसं बघू शकतात की आम्ही आता म्हणजे मोस्टली आम्ही खूप वेट वगैरे केला हॉटेलमध्ये, आम्हाला चेक इन थोडा लेट मिळालं होतं. सो आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता निघालो आहे टूरला. सो बघूया इकडे काय भेटतं पुढे. तर मागे बघा सगळेजण हाय करा. अक्षता चला भेटूया पुढे. तर मित्रांनो दीक्षांत भाऊचं म्हणणं आहे की ही आहे ब्यास रिव्हर. तर याच्यामध्ये ना त्यांचं म्हणजे फ्लड्स वगैरे येतात, त्यामुळे हे घरं वगैरे मोस्टली हाईटवर बनवलेले असतात. तरी बघू शकतात किती खाली आहे रिव्हर, पण तरी सकाळी दीक्षांत भाऊ म्हटले की वरपर्यंत पण पाणी येतं, एवढ्या हाईटवर सुद्धा पाणी येतं कधी कधी. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो इथे हिडिंबा देवी टेम्पलकडे. सो आता आम्ही ट्रॅव्हल करतोय. आमच्या कॅब ड्रायव्हरनी आम्हाला बाहेर उतरवलं थोडंसं, कारण रोड थोडासा छोटा आहे इथे. माझ्या मागे याक बघा किती सुंदर एकदम. हे इकडची स्पेशालिटी ॲक्च्युली, इकडे राईड वगैरे करायला भेटते याकची, ते पे करून करावं लागतं. येताना आम्ही बघू करायचं का नाही, बट खूप छान व्ह्यू आहे. आता थंडी वाजती पण एवढी नाही आहे. सो आता आम्ही जातोय हिडिंबा देवी टेम्पलला. हे बघा हे याकचा. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता, तर हा वरती जो रस्ता आहे तो हिडिंबा देवी टेम्पलकडे जातो. हा जो तुम्ही बघत असाल ना, हा जंगलमधनं जो स्टेअर्स वगैरे जात आहेत, सो इथून वरती हिडिंबा देवी टेम्पलकडे जातो. तर फ्रेंड्स फायनली आम्ही हिडिंबा देवी टेम्पलला आलेलो आहे. तुम्ही हे टेम्पल बरेच मूवीजमध्ये वगैरे बघितलेलं असेल, आणि किती छान व्ह्यूमध्ये हे टेम्पल लोकेटेड आहे तुम्ही बघू शकता. इथे ॲक्च्युली लाईन वगैरे आहेत दर्शनासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आता हिडिंबा देवी टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. आमची शॉपिंग वगैरे पण झाली आहे, काही फोटोशूट रील्स वगैरे. तर आम्ही आता हे काही आठवण फ्रीज मॅग्नेट मम्मीच्या आणि शिवसाठी आम्ही काही गिफ्ट्स घेतले. मम्मीचं राहिले थोडं घ्यायचं. सो आम्ही बघूया, खूप छान छान आहे अशा आठवणी इथून काही घेऊन जाण्यासारखं. आता बघूया नेक्स्ट प्लेस कुठे घेऊन जातो आपला दीक्षांत भाऊ. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो आहे इथे 1VR पाशी. हे या साईडला 1VR आहे. ॲक्च्युली गार्डन आहे, फिरण्यासारखी प्लेस आहे. आणि त्याच्याच ऑपोजिटला थोडं पुढं गेलो का तिकडे टिबेटियन मॉनेस्ट्री आहे, बुद्ध मॉनेस्ट्री आहे ॲक्च्युली. आणि माझ्या फ्रंट साईडला ते आहे मॉल रोड आहे, मनालीचा सगळ्यात फेमस रोड, आणि त्यालाच मॉल रोड असं म्हणतात. सो हे आपलं 1VR आहे. तर 1VRला काहीतरी 50 रुपये चार्जेस पर पर्सन आहे. सो ते आता आम्ही तिकीट वगैरे काढतो आणि 1VR फिरतो. सो तुम्हाला दाखवतो 1VR ॲक्च्युली हाय काय. तर फ्रेंड्स हे 1VRचं एंट्री गेट होतं. आम्ही आता इथून मध्ये आलेलो आहोत, आणि जसं की तुम्ही बघू शकतात की हे इथे एक जंगलसारखं आहे, आणि त्याच्यामध्ये यांनी एक गार्डन केलेलं आहे. आणि इथे खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं तुम्ही बघितलं लहान पोरांसाठी खेळायला वगैरे किंवा फोटोशूट वगैरेसाठी. सो नक्की इथे आलो तर तुम्ही येऊ शकतात. 1VR हे खूप छान प्लेस आहे, निवांत स्पॉट. गाईस तर आता फायनली आम्ही आता पोचलो आहे टिबेटियन मॉनेस्ट्रीला. तर ही एक टू विजिट प्लेस आहे मनालीमध्ये. खूप छान आणि सुंदर असं बौद्ध धर्माचं इथं मंदिर आहे, आणि इथले जे लुक्स वगैरे खूप छान आहे हे मॉनेस्ट्रीचे. जो व्ह्यू आहे असा एकदम डोंगरांच्या आतमधला जो असा मॉनेस्ट्रीचा व्ह्यू आहे ना, खूप असा सुंदर दिसतो. दरे
मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती छान इथे चहल पहल हे सगळं एकदम शॉपिंग वगैरे करतायत, लोक फिरतायत. आणि इवन आता मागे 31 डिसेंबरला इथे डान्स वगैरेचे शोज झालेले आहेत, गाणे वगैरे चालू होते, लोकांनी इथे डान्स वगैरे केलेले. तर हाच आहे तो मॉल रोड. तुम्ही बघू शकता मनालीचा हा मॉल रोड किती छान सुंदर, किती सगळी गर्दी आहे इकडे. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आता रात्रीचे 9 वाजले आणि आमचा आता डिनरचा टाईम झाला आहे. सो आम्ही फिरून आल्यानंतर घरी येऊन थोडंसं फ्रेश झालो, आवरलं वगैरे. त्यानंतर थोडा आराम केला आणि आधी जेवायला खाली आलो आहे आम्ही. सो आता जेवण वगैरे करतो आणि आज मस्त आराम करतो. उद्याचा आमचा प्लॅन आहे मस्त स्नोफॉल वगैरे बघायला जाणार आम्ही, कोकसर आणि ग्रंफू वगैरे जाणार आहे. तर आजसाठी एवढंच होतं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजचा दुसरा दिवस आहे आमचा मनालीमध्ये आणि आजची तारीख आहे 5 जानेवारी. तर आत्ता सकाळचे जवळपास 7:15 वाजले. आम्ही 7:15 वाजता उठलो. काल खूप जास्त दमलो होतो आम्ही फिरून वगैरे. जे लोकल प्लेसेस आहे मनालीमधले आम्ही तिथे फिरलो होतो. तर आजचा आमचा असा प्लॅन आहे की आम्ही आता स्नो पॉईंटला जाणार आहे. जसं की ह्यावेळेस बर्फ तसं इथं जवळ पडला नाही आहे, बट कोकसर ग्रंफू जे अप्पर साईड आहे अटल टनल क्रॉस करून त्या साईडला थोडा स्नो वगैरे आहे. तर आम्ही आज स्नो पॉईंट फिरायला जाणार आहे. तर वेदर खूप जास्त थंड आहे इथे आणि खूप जास्त असं एकदम हे थंडी वाजती आहे. तर हे बाहेरचं तुम्हाला दाखवतो आत्ता. जसं की तुम्ही पाहिलं असेल खूप जास्त फॉग आणि थंडी आहे एकदम अशी इथं. तर आता टेम्परेचर जवळपास आहे -10 मध्ये. तर आम्ही पटकन आता फ्रेश होतो, ब्रेकफास्ट करतो. 8:30 वाजता आमचा ब्रेकफास्ट आहे. तर ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच आमचा कॅब ड्रायव्हर येणार आहे. तर आम्ही स्नो पॉईंटला निघणार आहे. तर तुम्हाला पुढचं तर या ठिकाणी आमचा मेकअप चालू आहे. आवरा मॅडम लवकर, आपल्याला निघायचं आहे. 8:30 वाजून गेले, नाश्ता चालू झाला आहे. पसारा आणि हा आमचा मॉर्निंगचा व्ह्यू. चलो गाईस, हा आमचा लॉबी आहे. हा सेकंड रूम. वहिनी आवरलं का? चला, झाली का नाही सकाळ तुमची? हा आमचा सेकंड रूम आहे. कसं होतं, गरम पाणी आलं का नाही? 20 मिनिटामध्ये आलं ना. चलो, ही पिशवी घ्या बरं का. हा, ग्लोव्स भेटला का दुसरा? एकच ग्लोव्स आहे. अरे एक शोधा ना कुठं असेल तर. हे घेऊन टाका, मफलर. हा सेकंड रूमचा व्ह्यू. तर मित्रांनो आता आम्ही क्विकली ब्रेकफास्ट वगैरे करून निघालेलो आहे ग्रंफूकडे. आम्ही थोडं लेट झालो, आपल्या दीक्षांत भावाला खूप वेट करावा लागला. पण आमचं काय करणार, आमचे हे जे थोडासा वेट करा. मुली आहेत त्यांचं मेकअप वगैरे त्यांचं कधी आवरत नाही. तर हेच आहेत ते. एक खोटं बोलतो. तर आता आम्ही निघालो आहे, बघूया किती वेळ लागतो. सो भेटूया स्नो मध्ये. में पानी भर गया था और ये वाला रूट भी टूट गया था, पूरा चला गया था. और अभी देखो पानी आंख बंद करके भी कोई मतलब कर तो नहीं सकता है, पर ऐसे मैं बोल रहा हूँ, पर उस टाइम बहुत ज्यादा था. अगर आप बाल्टी से पानी ले So friends, we are right now entering the Atal Tunnel. You can see.
and as you all know, this is Asia's second largest tunnel as of now. लेकिन में आ जाएगी And like you all know that once we exit this Atal tunnel, the view is just mind blowing. We'll just experience this right now. हम पहाड़ों में मित्रांनो लिटरली हात फील होऊन राहिले. अनकंट्रोलेबल थंडी. या दादाकडनं आम्ही ग्लव्स घेतले आता. आणि ही इकडे अटल टनल व्ह्यू बघा. आत्ताचं लाईव्ह अपडेट असं आहे की 4x2 गाडी जात नाही असं ऐकण्यात आलं होतं, पण आम्ही गाडी टाकली तर आहे. पण बघू शकता ट्रॅफिक वगैरे किती पुढे. आय डोंट नो कॅमेरा दिसतंय की नाही, पण बघूया गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. आमचे सामान वगैरे घेऊन आम्ही निघतो आता पुढे. आय गेस 4x4 गाडी करावं लागेल. तर इथे काही जिप्सी वगैरे चालली आहेत, तुम्ही इथे बघू शकतात. तर त्यांचे चार्जेस वगैरे कसे काय आहे ते एकदा चेक करतो आणि बघूया. बाकी व्ह्यू तर एकदम फर्स्ट क्लास आहे. आता फक्त जायचं आहे बर्फामध्ये स्नो एक्सपिरियन्स करायला. तर मित्रांनो फायनली आम्हाला एक शेअरिंग 4x4 मिळाली आहे आणि आता चाललोय कोकसर ग्रंफूकडे. आम्ही आता कोकसरला पोचलो आहे. सो इथपर्यंत आलो आहे आणि इथं बघू शकता तुम्ही काही जण इथे स्नो खेळत आहेत. आणि जे इथून आम्ही अटल टनल पासून जे 4x4 केली होती त्यांनी इथपर्यंत सोडलं आम्हाला. हो हो. सो आता मस्त चहा वगैरे एन्जॉय करतो आणि स्नो सोबत खेळतो. तर आम्ही आता खास रील्स बनवायला बर्फामध्ये गिम्बल वगैरे पण घेतलेला होता. तर आता चाललोय वरती. खूप स्लिपरी ॲक्च्युली. मला सुद्धा पडायची भीती वाटते. हा फायनली वी आर इन स्नो. मित्रांनो खूप खतरनाक स्नोफॉल होऊ राहिला. आय डोंट नो कॅमेरामध्ये ते दिसतंय की नाही, पण खूप स्नोफॉल होऊ राहिला इथे. एक नंबर मजा येते. इकडे ऍक्च्युली इकडे पण बघ ना काय करते. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात स्नो कशी चालू आहे. अक्षदा हाय. स्नो बघा, स्नो बघा हे कशी लाईव्ह स्नो. आता बरेचसे रील्स काढून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय थोडं कॉस्ट्युमचे. अरे ओ ठीक आहे, सॉरी गाईज, मी पूर्ण स्लीप झालो होतो. आता थोडं चाललंय कॉस्ट्युम चेंज करायला. हेवी स्नोफॉल होतो एकदम. पाय लिटरली खूप स्लीप होत आहेत. मॅगी वगैरे रेडी झाले आहेत आणि हे बुक्कड माझे बिगर खायला सुरू झालेत. अशी घरी खातो पण काही मजा येत नाही. इथे खूप मजा येऊ राहिली मॅगी खायला. तर मित्रांनो आम्ही परत निघालोय आमच्या अटल टनल चेक पॉइंट पाशी, कारण की आमचा 4x4 वाला खूप फोन करतोय. खूप काही फोटोज व्हिडिओज घेतलेत. सो आता निघालोय. कसं
म्हणजे आपल्याला स्नोफॉल एन्जॉय करायला भेटलेला आहे. कसला झाला सुंदर. झालं फायनली, मजा आली. पे झिप लाइनिंग की तयारी हो रही है. हे इकडे बघा, मी तर आता झिप लाईन करून आलेलो आहे. आता माझा भाऊ आणि वहिनी हे झिप लाईन करायला चालले आणि ही ॲक्च्युली सेकंड मोस्ट लॉंगेस्ट झिप लाईन आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. मी आता जस्ट तो एक्सपिरियन्स घेऊन आलो आहे. तो एक्सपिरियन्स कुठं कम्पेअर करू शकत नाही, अप्रतिम आहे डायरेक्ट. तर हाय करा, एन्जॉय करा मस्त. चला. सो फ्रेंड्स, अभी ऐसे सीन हो गया है कि ये लड़की का वेट शायद कम था तो ये थोड़ा अंदर अटक गई है, तो उसको वापस लाने का चल रहा है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. चलो, आजा. वेट कम होगा इसके लिए. वाह, वेट कम. तो इधर से तो चली गई वो. हाँ नहीं, इधर से थोड़ा ज्यादा ये नहीं ना, डीप नहीं ज्यादा. थोड़ा वेट बढ़ाओ अपना. वहिनी, एक नंबर. ओ कैसा लगा, कैसा लगा. खतरनाक. मला मस्त. अडकली तिकडे. अरे अडचण अडकून गेलेली होती माहिती का मध्ये तिकडे. अरे आता एक मुलगी अडकून गेली होती इथं. कैसा था एक्सपीरियंस, मजा आ गया ना. सर जाके आए तो हमको कुछ दोस्त लोग मिले थे सामने हमारे गाड़ी में, तो उनसे पूछते कैसा एक्सपीरियंस था. तो कैसा लगा आप सबको. फिर से आना है कि नहीं. चलो फिर लगा कि यहाँ पे स्नोफॉल मिल गया. चलो अगली बार फिर से साथ में मिलते हैं. चलो फिर देखो, ऐसा था सब सबका एक्सपीरियंस, सबको बहुत अच्छा लगा है स्नोफॉल मिलने पे. और ये हमारे जो ड्राइवर थे जो हमको लेके गए थे, इनसे भी सुन लो. भैया आप हाय करना. हेलो गाइस. थँक यू भैया. संध्याकाळचे वाजले 6:30. तर आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून स्नो वगैरे एक्सपिरियन्स करून आता आम्ही चाललो आहे हॉटेलकडे. तर आता जाऊन मस्तपैकी आराम करणार आहे, फ्रेश होऊन मग डिनर वगैरे. लाइफ का आपको मजा आ गया, आपको पूरा बेनिफिट मिल गया. हाँ नसीब अच्छा. पहले तो जाने नहीं दे रहे थे. पहले उन्होंने क्या किया कि नीचे उन्होंने रोक लिया था. तर आज आम्ही गेलेलो तर हे दादा पण होते तिकडे आज स्नोफॉल वगैरे साठी कोक्सरमध्ये, आणि आता आम्ही त्यांना तोच रिव्ह्यू देतोय जस्ट स्नोफॉलचा. सो गाईज, तुम्ही कदाचित हॉटेलचा एक ओव्हरव्ह्यू घेतला नसेल तर खूप छान हॉटेल आहे ॲक्च्युली. इडन ओक्स म्हणून मनालीमध्ये खूप छान टेकडीवर आहे. जस्ट डिनरसाठी आलो आणि आय गेस बाहेर छान बॉनफायर वगैरेचं पण सेटअप लावलेला आहे. सो तुम्ही कसोल जा रहे हैं हम. कसोल हां कसोल भी अच्छा है, मतलब पुराना, मतलब ऐसे माउंटेन्स वगैरह भी है. वहाँ पे बर्फ तो नहीं है बट व्यू अच्छा है वहाँ का. कैफेज वगैरह भी उधर अच्छे हैं. बोले जो रह गया वो देखते हैं ना, स्नो है वहाँ। हां ऊपर जाके कसोल अच्छा है. येस. नहीं हमारे को पता है स्नो पे तर मित्रांनो, जसं आता आम्ही डिनरसाठी स्टार्ट करतोय. आमची खूप छान ओळख झाली इथे. हे जे दादा आहे जे येलो जॅकेटमध्ये आहेत ते जर्नलिस्ट आहे आणि ते कानपूरमधून आलेले आहेत. आणि आणखी एक पुढे फॅमिली आहे जे की गुजरातमधून आलेले, जे तुम्ही बघू शकता ग्रीन जॅकेट आहे. ते खूप छान फॅमिलीज वगैरे मस्त गप्पा वगैरे मारतोय, आजचा एक्सपिरियन्स शेअर करतोय. ते पण आज आपल्यासोबत खोकसरमध्ये होते, त्यांनी आम्हाला बघितलं होतं आणि आम्ही ॲक्च्युली सेम हॉटेलमध्ये स्टे करतोय. सॅलेड वगैरे आहे. अरे व्लॉग्स चलते हमारे. स्वीट कॉर्न है. अच्छा स्वीट कॉर्न.
हे काय आहे? पनीर लबाबदार. और फिर आगे आएगा ये आलू गोभी मसाला, आलू गोभी मसाला. बस बस. फिर ये दाल मखनी. तो ये तुम्हें बाद में दूंगा. अरे नॉनव्हेज, आपण नॉनव्हेज लेते. नॉनवेज आइटम पे ज़्यादा फोकस करूँगा मैं. सो ये है बटर रोटी, सूजी का हलवा, सूजी का हलवा है, और एक है चिकन करी. ये आइटम में फोकस करने लगा. सो चलो बैठते हैं डिनर के लिए. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज आर डे 3. तर आज आमचं चेकआउट आहे हॉटेलमधनं. सो दिस इज आर लास्ट डे इन मनाली. सो आज बघू आम्ही आज कुठे एक्सप्लोअर करतो. आज नवीन जागा आहे, त्याचं डिटेल्स मी तुम्हाला थोड्या वेळा शेअर करतो. तर बघत राहा पुढचा व्हिडिओ. हॅलो फ्रेंड्स, तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. सो ॲक्च्युली आज मोठी चतुर्थी आहे, त्यामुळे आम्हाला काय ब्रेकफास्ट करता जमलं नाही. बट आम्ही फक्त फ्रूट्स आणि ज्यूस वगैरे पिला आहे. आणि आमची कॅब आता इथे पोहोचली आहे. ते कधीचे वेट करत होते. आम्हाला आज मणीकरण जायचं आहे, कसोल जायचं आहे, ते खूपच लांब आहे. तर त्यांचे कंटिन्यू फोन चालू होते. तर कसं तरी घाईघाई आम्ही पॅकिंग वगैरे करून निघाले. आता जवळपास 9:45 वाजून गेले. आमचा 9चा टायमिंग होता. आम्ही 40-50 मिनटं लेट आहे. तर इथून पुढे आपण आता जाऊया कसोलमध्ये. तर पुढचं तुमचं कसोलचं काय असेल मी तुम्हाला सगळं दाखवतो. कसोल कसं आहे, काय आहे तिकडे बघण्यासारखं, हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवत राहील. सो नक्की माझा व्हिडिओ बघत राहा तुम्ही. चलो बाय बाय. ही मित्रांनो, ही ॲक्च्युली हँगिंग ब्रिज आहे. पूर्ण हालतोय. हे 1 बाय 1 गाड्या जातात. सो आज गाडी पण चेंज आहे, ड्रायव्हर पण चेंज आहे. तर हॉट एअर बोलून पाय. हॅलो. सो मित्रांनो, आता आम्ही चाललोय मणीकरणला. सो मणीकरण इथून 75 किलोमीटर्स आहे. आणि इथले रोड्स वगैरे खूप छान आहे ॲक्च्युली. की इथे वरती जो एक डोंगर दिसतोय, तिथून 4x4 गाडीमध्ये आपल्याला घेऊन जातात आणि पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी करवतात. सो इथे ही सगळ्यात बिगेस्ट पॅराग्लायडिंग म्हटली जाते, जे आपल्याला ऑफ रोड असतो. पूर्ण 4x4 गाडीमध्ये वरती घेऊन जातात आणि तिथून पॅराग्लायडिंग करवतात. ओके. सो जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर इथे वरती बघू शकतात बघा, पॅराग्लायडिंग वगैरे सुरू आहे. सो ही एशियातली सगळ्यात टॉलेस्ट पॅराग्लायडिंग पॉईंट म्हटल्या जातात. 14 to 15 किलोमीटर्स वरती घेऊन जातात आणि तिथून पॅराग्लायडिंग करवतात. सो नक्की इथे आलो तर हे ट्राय करायला पाहिजे. तर मित्रांनो, आता आम्ही मणीकरणकडे चाललो होतो. मध्ये एक आमचा पॉईंट आहे आयटिनरीचा, शॉल फॅक्टरी. तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे यांचे हँडमेड काही शॉल्स वगैरे, जे काही स्वेटर जे बी असेल तर ते इथे मॅन्युफॅक्चर केले जाते. ही आहे शॉल फॅक्टरी. सो हे आपलं पतली कोहलच्या पुढे जो जातो आपण मणीकरणकडे, तर ह्या रस्त्यामध्ये तुम्हाला जसं इथे बघू शकतात व्हिडिओमध्ये. सो आम्ही जस्ट एक्सप्लोअर करतो इथे काय आहे काय नाही. फ्रेंड्स, ही आहे राफ्टिंग पॉईंट. इथे जी ही रिव्हर दिसते खाली, तर इथे हे राफ्टिंग वगैरे केल्या जाते. तर मित्रांनो, आम्ही आता इथे थोडा पॉज घेतलेला आहे, कारण की मध्ये आणखी एक पॉईंट आहे. इथे तुम्ही बघू शकतात वैष्णवी माता मंदिर आहे इकडे. तर आम्ही आता तिकडे दर्शनासाठी चाललो आहे इथून आतमध्ये. तर भेटूया मध्ये.
साईड साईड. शिव जी का ससुराल है, भोलेनाथ का ससुराल है ये. पार्वती जो थी वो इनकी थी. वहाँ टेम्पल जाएंगे, वहाँ उसका हिस्ट्री कार्ड बोर्ड पर ना. हां, अच्छा. तर यांचं म्हणणं आहे की ही पार्वती रिव्हर आहे आणि याला पार्वती व्हॅली असं म्हणतात. तर ट्रस्ट मी गाईज, खरंच खूप छान आहे हा रोड जो आम्ही चाललोय ना, मनाली टू कसोलसाठीचा. लिटरली खूप छान व्हॅलीज वगैरे, एकच नंबर आहे सगळं. तर मित्रांनो, आम्ही आता ॲक्च्युली कसोलला आलेलो होतो. हे इथून खाली दिसणार नाही, पण या व्हॅलीमध्ये खाली रिव्हर साईड आहे ना, सगळे कॅम्प्स वगैरे आहेत. इथे कॅफे वगैरे आहे. तर आपण इथे खास कसोलसाठी पण जे स्टेकेशन्स वगैरे आहे इथे प्लॅन करू शकतो. खूप सुंदर अशी प्लेस आहे. स्टुडंटसाठी हां, स्टुडंट यंगस्टरसाठी खूप छान प्लेस आहे इथे. सो हे आहे खाली पूर्ण कसोल एरिया. तर मित्रांनो, ज्या गोष्टीचा भीती वाटत होती तेच झालं. खूप मोठा ट्रॅफिक जाम लागलेला आहे. इथे बघू शकता सगळ्या गाड्या इथेच लागलेल्या आहे. आणि तिकडे पुढे सुद्धा जे आहे हां, ते त्या टर्निंगच्या पलीकडेच आहे. तिकडे जे तुम्हाला दिसतं तिकडे मणीकरण आहे आणि तिथं सुद्धा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. कसोलपासून 4 ते 5 किलोमीटर पुढे मणीकरण आहे. हां. ट्रॅफिक लागल्यामुळे गाडी इथेच उभी करावी लागली आम्हाला. सो इथून बाय वॉक आम्ही मणीकरणला पोहोचणार आहे आणि मग त्यानंतर इथून परत आमची रिटर्न कसोल म्हणून आमची मग पुढे मनालीमध्ये आमचं ट्रॅव्हल्स आहे. सो इथून पुढे आम्हाला बाय वॉक जावं लागेल. या ब्रिजवर सगळे फोटोशूट वगैरे करतायत आणि खाली हा जो एक दगड बघताय तुम्ही, या एका दगडावरच पूर्ण ब्रिज टिकलेला आहे. जर बघशाल तुम्ही, खूप मोठा दगड आहे ॲक्च्युली. इथला व्ह्यू तुम्ही बघा. आणि मंदिर जिकडे जायचं तो सगळं तिकडे समोर मंदिर आहे. गुरुद्वारामध्ये एंटर करण्याच्या आधी खाली एक रस्ता जातो लेफ्ट साईडला. इकडे गरम पाण्याचं कुंड असं आहे. इथे गरम पाणी असतं, बघू शकतात बघा. इथे हे जेंट्ससाठी कुंड आहे आणि लेडीजची दुसरी साईडला आहे. आता इकडे समोर चालू आहे गुरुद्वाऱ्याकडे. हा रस्ता जातो गुरुद्वाऱ्याकडे. तर इथे तुम्ही बघू शकता की कसं गरम पाण्याचे जे ट्यूब्समधनं जे पाणी येतं ते डायरेक्टली खाली सोडतं आहे आणि एक पाईप तिकडे पण त्या कुंडेमध्ये सोडलेला दाखवतो. तर इथून हा जो मध्ये पाईप दिसतोय तुम्हाला, त्या पाईपने त्या कुंडेमध्ये पाणी सोडलं जातं. गरम पाणी, पूर्ण गरम पाणी आहे. त्या कुंडेचा रहस्य असं पण आहे की काही स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते सगळे ठीक होऊन जातात. सो गुरुद्वारामध्ये जाण्याआधी लोक कुंडेमध्ये आंघोळ वगैरे करतात. तर इथे इथून वरती गुरुद्वाराकडे जायला रस्ता आहे. इथून पुढे आपण शिव मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि इथून खाली जे की आहे हॉट केव्स म्हणून आहेत, इथे हॉट केव्सकडे जाण्यासाठी रस्ता. तर आपलं हॉट केव्स झालं आहे. आता आपण शिव मंदिराकडे जायला निघालो आहे. तर इथून पुढे शिव पार्वती मंदिराचं दर्शन घेण्यासाठीची रांग आहे. इथून पुढे शिव पार्वतीचं मंदिर. सो इकडे तुम्ही बघू शकता हे नॅचरल हॉट वॉटर आहे. सो हे नॅचरली पाणी बॉईल होतं आहे आणि तिथे जे तुम्ही पुडीमध्ये बघताय हे चणा वगैरे इकडे बॉईल करतात, जे की प्रसाद म्हणून यूज करतात. आणि हे पॉट्समध्ये खाली लंगर आहे. तर लंगर पण इकडे ते जे की आहे इकडे शिजवून वगैरे लंगर सर्व करतात ॲज अ प्रसाद. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. गुरुद्वारेचं दर्शन वगैरे होऊन गेलं आमचं. सो आता आम्ही पुन्हा निघालो आहे मनालीकडे. तिथून आमची पुढची बस आहे. सो आम्ही आता परत जायला निघालो आहे आणि ही लाईन बघा किती मोठा ट्रॅफिक लागलेला आहे जाम मागे मंदिराकडे जाण्यासाठी. सो आम्ही खूप लकी मानतो की आम्हाला हा ट्रॅफिक नाही लागला. आणि काल पण ॲक्च्युली बरं झालं की काल आम्ही स्नो पॉईंटला जाऊन आलो. सो आज कळते की स्नो पॉईंट पण बंद झाले, त्यामुळे लोक इकडे गर्दी करत आहे मणीकरणकडे. सो तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले 5:30. तर आम्ही मणीकरण वगैरे फिरून आता इकडे भूमतरकडे आलो. जसं तुम्ही हा बोर्ड बघताय, मनालीवरून जी बस येणार आहे ती आहे 8 वाजता आणि इकडे ती पोहोचेल भूमतरला
9:30च्या आसपास. तर आम्ही परत मनाली जाण्यापेक्षा आम्ही भूमतारला थांबलो आहे आणि थोडा टाईम इकडे स्पेंड करणार आहोत. तर आता हे जे आमची बस आहे लक्ष्मी हॉलिडेज, तर इथे आम्ही आमचं लगेज वगैरे सबमिट करून थोडंसं आता आम्ही आमचं जसं की आमचं आज फास्ट आहे फ्रूट्स वगैरे एन्जॉय करून थोडंसं भूमतार वगैरे एक्सप्लोअर करतो. टिल देन आमच्या बस वगैरे पण येतील इथे. सो इथून पुढे आम्ही जाणार दिल्लीकडे. तर हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही भूतनारमध्येच आहे. आमचं जस्ट आता 4 वाजता आम्ही जसं इथे आलेलो होतो मणीकरण करून. आम्ही 4 आवर्स इथं थोडंसं भूतनार एक्सप्लोअर केलं. इथला जो मनालीचं जो फेमस गोल्डन ॲपल आहे आम्ही ते पण घेतलं, परचेस केलं. सो आज आमचं फास्टिंग वगैरे होतं. सो आम्ही इथं डिनर वगैरे करून आता आमची बस आली आहे. सो आम्ही आता इथे दिल्लीसाठी आम्ही डिपार्ट होतो आहे. तर आपण भेटू दिल्लीमध्ये. बघा ही मुलगी उलट्या एस्केलेटर्सवर चालू राहिली. येऊन दाखव. ये उतर. आजची तारीख आहे 7 आणि आम्ही फायनली आता दिल्लीमध्ये पोहोचलो आहे. तर आमची ट्रेन 4 वाजेची आहे. तो आम्ही सामान आमचं जे काय होतं लगेज वगैरे ते क्लॉक रूमला सबमिट केलं आणि त्यानंतर मेट्रो करून आम्ही इथे कुतुब मिनारला आलो आहे. सो कुतुब मिनारला येऊन आम्ही इथे तिकीट्स ऑनलाईनच बुक केले, कारण समोर आल्यानंतर 40 रुपये तिकीट होतं आणि ऑनलाईन बुक केले तर 30 रुपीज पर हेड तिकीट होतं. सो आता तिकीट्स काढले गेले. आता कुतुब मिनारला आम्ही एंट्री करतोय. तर थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो की कुतुब मिनारचं जे काही कसं आहे कुतुब मिनार वगैरे ते तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं आपण कुतुब मिनारमध्ये एंट्री करणार होतो. सो आम्ही आलेलो आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता हे आहे कुतुब मिनार. सो दिस इज ऑल्सो नोन ॲज वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. सो लाईक दिस इज व्हेरी लाईक अमेझिंग प्लेस ओव्हर हिअर. एनीवन कॅन विजिट.